गेला 0.2 असा आहे, त्यामुळे काय करायचं, वरती 50 लिहायचं. आणि तुम्हाला माहिती आहे खाली पॉईंट नंतर किती अंक 1, याला तुम्ही 2 करायचं आणि वरती 0 टाकायचं. डायरेक्ट दोन्ही भागून घ्यायचं. 12 बे 1 बे बे दुने 4, 5 2 4 गेला 1 उरला, बे पंच 10 आणि 0 0 उत्तर आलं म्हणजे 250. खाली बघा या ठिकाणी 25 आहे, 0.5 आहे, तुम्ही डायरेक्ट याला 5 लिहा आणि ना 5 एक अंक पुढे आला, इथं पण तुम्हाला एक अंक पुढे यायचे म्हणजे तुम्हाला वरच्या संख्येवर 1 0 टेकवायचं. ठीक आहे. आता बघा काय उत्तर, 5 1 5, 5 5 0 0 तुमचं उत्तर आलं पाहिजे 50. ठीक आहे. त्याचप्रमाणे इथं बघा 36 आहे, 0.06 आहे, तुम्ही काय करणार 6 लिहिणार म्हणजे किती अंक पुढे आले 1 2, वरची संख्या लिहा आणि 2 अंक समोर टाकले, 2 0 टेकवा. ठीक आहे. तुमचं उत्तर काय आलं पाहिजे पहा, 6 1 6, 6 आहे 6 36, हा 0 इथं आणि हा 0 इथं, म्हणजे हे कटलं. किती आलं उत्तर 600. या ठिकाणी लक्षात पॉईंट नंतर किती अंक आहे 2 अंक आहे, म्हणून तुम्ही डायरेक्ट किती लिहिणार 11. आता वरचे 44 होते आणि खाली तुम्ही काय केलं होतं 2 अंक समोर आले तेव्हा 2 0. आता बघा 11 1 11 चोक 44, 2 0 50, उत्तर आलं पाहिजे तुमचं 400. तर या ठिकाणी गणित आहे 490 भागिले 0.5. तुम्ही याचं उत्तर सोडवा आणि कमेंट मध्ये टाका. धन्यवाद.